ठाण्यातील लोकमान्य नगर भागातील करुमेदेव या इमारतीच्या एका घराच्या छताचा प्लास्टर शनिवारी सकाळी पडलाय। या घटनेत घरातील भाडेकरूचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील 2 जण जखमी झालेत। या दोघांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आलंय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवार 13 डिसेंबर रोजी पहाटे सुमारे 3 वाजता ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात ही घटना घडली। मैत्री पार्क, लक्ष्मी पार्क फेज 1 समोरील करुमेदेव सोसायटीतील टेरेसवरील एका घराच्या हॉलमधील छताचे प्लास्टर कोसळले। करुमेदेव सोसायटी ही तळ अधिक 7 मजली असून ती सुमारे 16 वर्ष जुनी। या इमारतीमध्ये एकूण 53 खोल्या आहेत। कलावती वर्मा या टेरेसवरील रूम क्रमांक 802च्या मालक आहेत। या खोलीत मनोज मोरे हे कुटुंबासमवेत भाड्यानं राहत होते। या सदनिकेतील हॉलचे प्लास्टर अचानक कोसळले। या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह घटनास्थळी दाखल झालेत। घटनेवेळी सदनिकेमध्ये 4 व्यक्ती झोपलेल्या होत्या। या घटनेत अर्पिता मोरे वय वर्ष 42 यांना डोक्याला किरकोळ दुखापत झाले तर आरुष मोरे वय वर्ष 16 यांच्या दोन्ही पायांना किरकोळ दुखापत झाले। या दोघांना तत्काळ सिद्धिविनायक रुग्णालय ठाणे येथे प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले तर मनोज मोरे वय वर्ष 45 यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे।